नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड। आज आपण स्किनच्या खूप कॉमन फंगल इन्फेक्शनवर बोलूया। जर पेशंटला चेहऱ्यावरती, मानेवरती, पाठीवरती किंवा छातीवरती काळे, पांढरे किंवा लाल डाग असेल आणि त्याला माइल्ड स्किलिंग असेल तर ते सुरंजीमुळे असू शकतात। त्यालाच इंग्लिशमध्ये पिट्टासिस वर्सिक्युलर किंवा टिनिया वर्सिक्युलर म्हणतात। हे मॅलेसेजिया नावाच्या फंगस इन्फेक्शनमुळे होतं। मॅलेसेजिया फंगस स्किनवरती नॉर्मली असतो, पण जास्त घाम आलं, गरम वातावरण असेल, ह्युमिड वातावरण असेल किंवा ऑइली स्किन असेल तर त्यामुळे ह्या फंगसची ग्रोथ होऊन स्किनवर इन्फेक्शन होतं। ह्या इन्फेक्शनमध्ये पेशंटला पॅचेस असतात। पॅचेसचे कलर वेरिएबल असतात, त्यामुळे त्याला वर्सिक्युलर असं म्हणतात। ते कलर पांढरा असू शकतो, ब्राऊन असू शकतो किंवा लाल असू शकतो। त्या कलर बरोबर त्यांना माइल्ड स्केलिंग असते। हे आपण पिट्टासिस वर्सिक्युलर आपण मोस्टली क्लिनिकल सिम्पटमवरून डायग्नोसिस करतो, पण गरज असेल तर आपण KOH किंवा डर्मोस्कोपी किंवा वूड लॅम्पवरून डायग्नोसिस करू शकतो। KOH मध्ये कॅरेक्टरिस्टिक स्पेगेटी अँड मिडबॉल अपीअरन्स असते आणि वूड लॅम्पमध्ये येलो ऑरेंज कलरचं फ्लोरोसन्स असतो। खूपदा रुग्णांना हे असं वाटते की कॅल्शियम डिफिशियन्सी आहे किंवा विटिलिगो आहे, पण हे प्रत्यक्षात बघायला गेलं तर एक फंगल इन्फेक्शन असतो। ह्याच्या मॅनेजमेंटमध्ये आपण अँटीफंगल क्रीम लावायला देतो। अँटीफंगल क्रीममध्ये मोस्टली क्लोट्रायमोझोल क्रीम, कीटोकोनाझोल क्रीम, ललिकोनाझोल क्रीम लावायला सांगतो। हे डिसीज युजली एक्सटेन्सिव्ह असतो, त्यामुळे लोशन किंवा बॉडी वॉश सांगतो। लोशनमध्ये 2% कीटोकोनाझोल लोशन, झिंक पॅलेटॉन किंवा सेलेनियम सल्फाइडचा ॲडवाइस करतो। ते आंघोळीच्या 10 मिनिटं आधी लावायला सांगतो। त्याबरोबर त्यांना ओरल अँटीफंगल पण देतो। ओरल अँटीफंगलमध्ये आपण मोस्टली फ्लुकोनाझोल आणि इट्राकोनाझोल देतो। फ्लुकोनाझोल हे आपण आठवड्यातून एकदा देतो। जसं त्याचे डोस हे आपण 6 mg/kg ने कॅल्क्युलेट करून आधी सुरुवातीला 1 दिवस देतो आणि रिपीट पुन्हा 7 दिवसांनी करायला सांगतो। त्याबरोबर गरज असली आणि एक्सटेन्सिव्ह असेल तर इट्राकोनाझोल पण आपण देतो। होऊ नये म्हणून काही काळजी घेणं आवश्यक आहे, जसे स्किन ड्राय व कोरडी ठेवणे, कॉटनचे सेल कपडे घालणे, घाम आला तर पुन्हा आंघोळ करणे किंवा कपडे चेंज करणे, स्टिरॉइड क्रीम न लावणे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे फंगस किल झालं तरी पॅचेसचा कलर व्हायला टाईम लागतो। ते टाईम मे बी आठवडे किंवा महिने एवढं लागू शकतो। त्यासाठी डॉक्टरांचं कन्सल्टेशन खूप इम्पॉर्टंट आहे। अशा स्किन रिलेटेड माहितीकरिता मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।